हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज सकाळचे 4:30 वाजले आहेत. मी 4:30 वाजताच उठलेली आहे. सर्व बघा बाहेर देखील खूप अंधार पडलेला आहे. मी सर्वपणे सगळं काही आवरून घेऊन अंघोळ वगैरे करून घेतलेली आहे. मग या ठिकाणी उठल्या उठल्या आधी चहा ठेवला होता इकडे. चहा उकळेपर्यंत मी इथे पूजेची सर्व मांडणी तयार करून घेतलेली होती. अशा प्रकारे जे जे साहित्य लागतं ते सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडं चहा उकळलेला आहे आणि मी चहा पिण्यासाठी कपामध्ये चहा ओतून घेतलेला आहे. या चहा प्यायला सकाळचा मॉर्निंग चहा. परत या ठिकाणी मी सर्वात आधी पूजा करून घेतलेली आहे आणि मी अशा प्रकारची रेडीमेड रांगोळी तयार करून घेतलेली आहेत. कारण अशी रांगोळी वगैरे काढण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे मी ऑलरेडी अशी रांगोळी तयार करून ठेवते. कोणता पण सणवार असला की मी त्या रांगोळी आधीच 2 दिवस काढून ठेवते आणि अशा सणाच्या दिवशी मी ती ठेवून टाकते. त्यानंतर माझी देवपूजा आवरून झालेली आहे. देवपूजा आवरून घेतल्यानंतर मी लगेच आपली स्वामी समर्थांचा आज माझा पारायणाचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसाच्या पारायणाची तयारी मी इथे करून घेतलेली आहे. मांडणी कशी करतात काय नाही हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेली आहे. तरी या ठिकाणी मी परत एकदा सांगत आहे. सर्वप्रथम आपण चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावरती लाल पीस किंवा लाल कोणतंही वस्त्र अंथरायचं आहे. त्यानंतर फोटो ठेवून घ्यायचे आहे. मूर्ती असेल तर मूर्तीही तुम्ही ठेवू शकतात. परत सारामृताची पोथी ठेवून घ्यायची आहे. इथे मी फळ म्हणून पेरू घेतलेला आहे. पेरू हे फळ म्हणून ठेवतात की नाही माहीत नाही मला, पण तुमचं मत काय आहे मला नक्की कमेंट करून सांगा. पेरू फळ ठेवलं तरी चालेल का नाही. आणि त्यानंतर मी साईडला घंटी ठेवलेली आहे शंखनाद. त्यानंतर चांदीच्या वाटीमध्ये साखर ठेवलेली आहे. परत पिण्यासाठी पाण्याचा प्याला ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे पुढे मी जपमाळ ठेवून घेतलेली आहे आणि परत अष्टगंध वगैरे लावून घेऊन परत फुले मी अर्पण करत आहे सगळीकडे. अशा प्रकारे फुले पाटाची पूजा केल्यानंतर मन प्रसन्न वाटतो. दिवस कसा खूप चांगला जातो. त्यामुळे मी सकाळीच उठून कोणतीही पूजा करायची असेल तर मी सकाळीच उठून आवरते. कसं सकाळची पूजा केली की नंतर धावपळ होत नाही. पुढची कामं करायला आपल्याला दिवस पुरतोही. पूजा वगैरे असली की अजून मग आपले काम आवरून लेकरांना मुलांना बाहेर वगैरे शाळेत पाठवण्यासाठी वेळ होतो. मग त्यामुळे मी सकाळीच उठून आधी पूजेचं सर्व आवरून घेते. त्यानंतर मी बाकींचे सर्व कामं करते. अशा प्रकारे मी फुलं ठेवून घेतलेली आहे आणि मी अशा प्रकारे स्वामींची रेडीमेड रांगोळीच तयार करून ठेवलेली आहे. कारण अशी रांगोळी काढण्यासाठी मला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी आधीची रांगोळी बनवून घेतलेली आहे, रेडीमेड रांगोळी. आणि अशा प्रकारे साईडने मी समया पण ठेवून घेतलेली आहे. बघा किती छान दिसतं ते ठेवल्यानंतर. दोन्ही साईडला देवापुढे पण आणि स्वामी पुढे पण किती सुंदर दिसतात. त्यानंतर मी अशी 1 ते 21 अध्याय वाचून घेणार आहे आता. अशा प्रकारे सर्व मांडणी मी करून घेतलेली आहे. आता 1 ते 21 अध्यायाला सुरुवात मी करणार आहे. 1 ते 21 अध्याय माझी इथे पूर्ण करून घेतलेली आहे आणि आरती पण मी करून घेतलेली आहे. हे बघा मी पाहू शकता तुम्ही. इथे मी आरती पण करून झालेली आहे माझी. आजचा माझा पारायणाचा 4था दिवस कसा वाटला काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा. असेच माझे 11 अध्याय पूर्ण होत अशी स्वामींची मी प्रार्थना करते. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.